जय महाराष्ट्र पब्लिक। तर कसे आहात छोटे इंजिनियर? तर डिप्लोमाकरांसाठी आजचा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे हा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की कशा प्रकारे तुमचे बॅकलॉग क्लिअर करायचे। फर्स्ट इयरलाच आलो आणि बॅक लागले, PIC सारखे सब्जेक्ट M2 झाला, M1 झाला, तर हा एक के स्कीम पॅटर्न आपला, त्यानंतर I स्कीम पॅटर्न। तर या दोन्ही पॅटर्नसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, काही टाइमपास न करता व्हिडिओला करूया सुरू। तर सगळ्यात पहिले बोलायला गेलं तर असं वाटतं आपल्याला कधी कधी, यार कशाला मी डिप्लोमा ॲडमिशन घेतलं असणार, का मी फर्स्ट इयरला आलो, कशाला मी 11वी 12वी केली असती नंतर डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन घेतलं असतं। तर असं वाटत असेल ना तुम्हाला, तर टेन्शन घेऊ नका तुम्ही दादांनो, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ अवेलेबल केला आहे मी। तर भरपूर जणांच्या कमेंट आलं होतं की दादा एक डिप्लोमावर व्हिडिओ होऊनच जाऊ द्या। तर डिप्लोमावरती आज हा व्हिडिओ बनवतोय। तर टेन्शन घेऊ नका, तुमच्या I स्कीम असेल किंवा के स्कीम असेल, आत्ता सध्या के स्कीम पॅटर्न चालू आहे। तर तुम्हाला मी भरपूर सारी माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि खूप सारी मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता सध्या मेन गोष्ट पहिली ती म्हणजे आता पॉईंट कवळ आपल्या आता येतं आपलं सेम 1। तर I स्कीम आणि के स्कीम। तर I स्कीम मध्ये आणि के स्कीम मध्ये काय फरक आहे तो पहिले बघा तुम्ही। तर I स्कीम मध्ये पहिले सब्जेक्ट आपल्याला कोणते येतात फर्स्ट इयरला, तर M1 येतो, बेसिक सायन्स येतो, त्यानंतर इंग्लिश येतो। आणि इकडे पण M1 बेसिक सायन्स इंग्लिश, बट इकडे बेसिक सायन्स ऑफलाईन व्हायचं आणि इकडे आता बेसिक सायन्स ऑनलाईन होतो। तर हे एकदम इझी प्रोसेस केलेलं आहे आता के स्कीम वाल्यांसाठी। तर इझिली पास होऊ शकता तुम्ही। आणि सगळ्यात मोठा चेंजेस तो म्हणजे काय केलेला आहे, तर आता पासिंग क्रायटेरिया इतका सोपा झालेला आहे तुमचा M2 चा। तर M2 चा पहिले कसं होतं, तुम्हाला इकडं एंड सेमला तुम्हाला 70 पैकी 28 मार्क्स पाडावं लागायचे, म्हणजे इन सेमला ते 12 पाडायचे वेगळेच, बट इकडे तुम्हाला 28 मार्क्स घेणे म्हणजे 100 पैकी टोटल 40 मार्क्स। तर इकडे यांनी काय केलेलं आहे, आता इकडं तुम्ही युनिट टेस्टमध्ये तुम्ही जर 30 पैकी जर आता कमीत कमी 20 मार्क्स जरी घेतले ना, तर ते इकडे कॅल्क्युलेट होणार 70 पैकी मध्ये। म्हणजे तुम्हाला किती पाडायचे, फक्त हे 20 आणि ते 20, म्हणजे 70 पैकी फक्त 20 पाडायचे, म्हणजे टोटल 40। तर कंबाईन पासिंग सारखं प्रोसेस केलेली आता, म्हणजे एकदम इझी झालेलं आहे पास होण्यासाठी। तरी काही काही मुलं पास होती नाही, तरी त्यांच्या लागता बॅकलॉग, आणि बॅकलॉग आल्यानंतर टेन्शन येतं, अरे कशाला ॲडमिशन घेतलं मी डिप्लोमाला, का मी डिप्लोमा करतोय। तर असे भरपूर सारे प्रश्न आपल्या समोर येतात। तर घाबरू नका, तुमच्यासाठी एक स्पेशल चॅनल आणलेलं तर M2 काढण्यासाठी। त्यानंतर आपला येतो सब्जेक्ट तो म्हणजे PIC। तर PIC सारखे सब्जेक्ट तुम्हाला जर काढायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बेसिक C प्रोग्रामिंग, तर बेसिक C प्रोग्रामिंग काय अवघड नाही, म्हणजे एकदम इझी सब्जेक्ट आहे। तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्हाला मी आता सांगतो। तर आपला सगळ्यात पहिले मोबाईल ओपन करा। मोबाईल ओपन केल्यानंतर यूट्यूबला सर्च करा, सगळ्यात टॉपचं चॅनल आहे V2V Edit Tech। तर हे चॅनलवर तुम्ही व्हिजिट करू शकता। तर आता या चॅनलमध्ये आपण बघूया काय काय दिलेलं आहे। तर सगळ्यात पहिले मेन गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करून टाका। तर अक्षय सरांनी खूप भारी शिकवलेलं आहे, तुम्हाला खरं सांगतो। तुम्हाला जर हे PIC वगैरे सब्जेक्ट क्लिअर करायचे असेल ना, M2 झाला, M1 झाला, तर इझिली तुम्ही या चॅनलला व्हिजिट करा आणि आपले सब्जेक्ट क्लिअर करा। तर ह्या चॅनलमध्ये आता काय काय दिलेलं आहे तुम्ही डॅशबोर्ड बघू शकता। तर इथं व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये बघू शकता, प्लेलिस्टमध्ये भरपूर सारे व्हिडिओज त्यांनी अवेलेबल केलेले, आणि ते पण डिप्लोमाकरांसाठी। तर डिप्लोमा म्हणजे एकदम इझी प्रकारे त्यांनी समजून सांगितलेलं कशा प्रकारे ते सब्जेक्ट क्लिअर करायचे आपले। तर इथं बघू शकता तुम्ही, आता त्यांनी सिरीजच केलेली, जवळपास 181 व्हिडिओज आहे, भरपूर साऱ्या प्लेलिस्ट त्यांनी अवेलेबल केल्या आहे। तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करू शकता। तर इथं बघू शकता के स्कीमसाठी इथं अवेलेबल केलं आहे। तर इथं थंबनेलवरतीच आपल्याला दिसतंय। तर प्रोग्रामिंग इन C बघू शकता, याचे सुद्धा डेमो लेक्चर त्यांनी घेतलेले। तर तुम्ही इझिली हे व्हिडिओज बघून तुमचे काय सब्जेक्ट असतील ते क्लिअरच करून टाका, आणि टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो। बॅकलॉग लागायचे म्हणजे असं नाही समजायचं की बॅक लागले काय झालं। तुम्हाला एक खरं रियालिटी सांगतो, ज्याचे बॅकलॉग लागले नाही ना तो कसला इंजिनियर, ज्याचे बॅक लागले ना तोच खरा इंजिनियर। कारण अनुभव इथूनच येतो, जेव्हा आपण फेल होतो त्यावेळेस आपल्याला कळतं की पुढं काय करायचं, आणि त्यावेळेस आपण ट्राय करण्याचा प्रयत्न करतो। तू जर फेलच नाही झाला तर तू काय ट्राय करणार आहे, बरोबर आहे की नाही। तर टेन्शन घ्यायचं नाही, मी सुद्धा एक फेल्युअर स्टुडंट आहे मित्रांनो, आणि माझं सगळ्यात मोठं चॅनल ते म्हणजे फेल्युअर सिम्प्लिसिटी ब्लॉग्स। तर आपले जवळपास 38,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहे। तर 37,000 झालेले आहे, तर लवकर 40,000 सबस्क्रायबर पूर्णच करू नका या चॅनलवर। तर या चॅनलचं नाव फेल्युअर सिम्प्लिसिटी ब्लॉग्स का दिलं असेल, फर्स्ट इयरलाच 3 राहिले होते पण क्लिअर करून टाकले, फायनलला पेपर दिले, मेकॅनिक झाला, ग्राफिक्स झाला, आणि M2 सारखे सब्जेक्ट मी क्लिअर केलेले। तुम्ही का बरं नाही करू शकणार? फक्त एवढाच विचार करायचा की आपण का बरं नाही करू शकत, करूनच टाकायचं मित्रांनो। सोपं, एवढं काय अवघड नाही। तुम्ही जर प्रयत्न केले ना तर काही पण शक्य होतं, बट आपण ट्रायच करीत नाही। आपण काय म्हणतो, आपला एकच शब्द असतो की उद्या करू, उद्या करू, उद्या करू। हाच शब्द आपल्याला पुढे जाऊन देत नाही, जाऊनच नाही देणार हा सब्जेक्ट। तुम्ही ज्या वेळेस म्हणशाल ना
की आज करणार मी, आत्ताच करणार, त्यावेळेसच शक्य होईल, नाही तर नाही होऊ शकत. इथं M1ची दिलेली बघू शकता तुम्ही, M1चं भरपूर सारे लेक्चर दिलेले आहेत के स्कीमवाल्यांसाठी. तर MSBT FY डिप्लोमा तर बघू शकता तुम्ही, M1 सुद्धा इझिली क्लिअर करू शकता. आणि काही नाही, क्लिअर होतो सब्जेक्ट, कारण एवढं काय अवघड नसतं. तर असा होतो तुमचा पॅटर्न, तुमचा पॅटर्न एवढा अवघड काय नाही. आणि सेकंड सेमला येऊया आता. तर सेकंड सेममध्ये सगळ्यात नॉर्मल चेंजेस आहे स्कीम आणि के स्कीमवाल्यांसाठी. तर चेंजेस काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता स्क्रीनवर. PIC, EEC आणि BEC असे सब्जेक्ट दिले होते तुम्हाला. आणि इकडे आता काही चेंजेस केले, त्यांनी फक्त 3च सब्जेक्ट ठेवलेले, M2, BEE आणि PIC. आणि BEE तर आपला ऑनलाईनच होता आहे. आम्हाला BEE होता फर्स्ट इयरला, तो आमचा ऑफलाईन झाला होता. तर ऑफलाईन पेपर विचारा तुम्ही कसा असतो. मी सांगतो तुम्हाला, ऑफलाईन पेपर इतका अवघड आहे दादा. अजून असे मुलं आहे की त्यांचा BEE सारखा सब्जेक्ट निघत नाही आणि त्यामुळे ते वाईडी पडलेले. तर विचार करा, तुमच्यासाठी तरी सोपं केलेलं आहे की तुमच्यासाठी असा पॅटर्न आणला की BEE तुमचा ऑनलाईन आहे. तर याचाच विचार करा तुम्ही कंपॅरिझन करा डिग्रीवाल्यांसोबत की त्यांना विचारा तुम्ही सब्जेक्ट कसा आहे त्यांचा. तर तुमच्यासाठी खरंच भारी केलेलं आहे. आणि तुमचे पासिंग क्रायटेरिया तर खरंच खूप सोपा केलेला आहे. आणि तुमचे सब्जेक्ट निघत नसेल तर तुम्हाला सांगितलंच, आपल्या चॅनलला व्हिजिट करा, अक्षय सरांचे व्हिडिओ बघा आणि स्टडी चालू करून द्या. तर मित्रांनो, हा अपडेट तुम्हाला जर आवडला असेल ना, काय करायचं माहिती का, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि टेन्शन घेऊ नका भावांनो, ज्यांचे सब्जेक्ट राहिलेले आहे ना, तर टेन्शन घेऊ नका, खचून जायचं नाही. तुमचे जे सब्जेक्ट असतील ते क्लिअर करा. आणि स्टडी तुम्हाला कसा करायचं ते पण सांगतो. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवूया. तर चला मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.